तर ब्लॉगमध्ये स्वागत आहे शेतकरी मित्रांनो। तर तुम्ही पाहू शकता कसा आभाळ भरून आलेले, पूर्ण दाट आभाळ भरून आलेले आणि बॅकग्राऊंडला जे दिसत आहे डोंगर, त्याच्यावरती पण आपण पहिले जायचो, बैल वगैरे त्यांना चारायला जायचो आपण। आता शक्यतो सहसा आपण जात नाही, कारण आपल्याला तिकडे जायला वेळ भेटत नाही, म्हणून आपण तिकडे सहसा जात नाही। एवढं जो डोंगर दिसत आहे बॅकग्राऊंडला, तिथं भरपूर चारा असतो मित्रांनो। आणि इकडं जे आहे ते आपलं सगळं हा आपला गावाकडचा जवळचा डोंगर आहे। तर हा वन विभाग झालेला आहे मित्रांनो। आणि ही पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने त्याचे मोठमोठे झाडे झालेले आहेत। हे टोकरचं आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे झाडं वगैरे लागवड केलेली मित्रांनो। तर वन विभाग झालेल्यामुळे तिथं आपण चारा कापू शकतो, आपल्याला पाहिजे तेवढं चारा आपण कापू शकतो। फक्त आपण बैल वगैरे चारू शकत नाही मित्रांनो, जेणेकरून जे काही झाडं वगैरे त्यांना असं बैलाचा पाय वगैरे ठेवला आणि ते मुडून झाले, पण त्यांना फक्त आपण बैलांना चारा कापून घेऊन जाऊ शकतो आणि त्यांना इथं चारायला आपण आणू शकत नाही, जेणेकरून झाडाचे जे आहेत ते असे मोठमोठे झालेले आहेत। म्हणून इथं आपले जे बैल आहे ते चारू देत नाही, फक्त आपण कापायला मनाई नाही आहे। जेवढं पाहिजे आपल्या बैलांना तेवढं आपण असं पद्धतीने कापून घेऊन जातो, अशा पद्धतीने ओझं बांधून आपण घरी घेऊन जातो मित्रांनो, जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारचं चारा जेवढं लागलं तेवढं आपण चारा कापू शकतो। अशा पद्धतीने खूप चारा आहे मित्रांनो, पाहू शकता। फार पूर्ण वरती गेलो आपण तरी अशाच पद्धतीने चारा आहे मित्रांनो, खूप छान चारा आहे। तर आपण आपलं बैल आज घरी असल्यामुळे त्यांना घरी चारा कापून त्यांना टाकून आलो आहे मित्रांनो, आणि आणखी परत आलो आहे कापायला। अजून 2-3 ओझं कापून घेऊ, म्हणजे त्यांचं काम होऊन जाईल आजचं। मग उद्याचं आपण आपण शेतातून आणू शकतो, कारण की पाऊस आल्यामुळे आपल्याला शेतामध्ये जायला थोडंसं चिखल होतं, बैलांना खूप त्रास होतो। म्हणून आपण बैलांना आज आराम करून दिलं, शेतात घेऊन गेलो नाही, त्यांना घरी चारा कापून त्यांना खाऊ घाला मित्रांनो, जेणेकरून त्यांना पण आज आराम होईल, आपल्याला पण आराम होईल। त्याचा थोडंसं प्रत्येकाला आराम दिलं पाहिजे, जेणेकरून प्रत्येकाचा जीव असतो मित्रांनो। तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा मित्रांनो। आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, जय जवान जय किसान।